अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। कधी एमआय येते नगरसेवकांचे 10च्या 10 ते गेले, एमआय मत केल्या की नांदेडची प्रयोगशाळा एक्सपेरिमेंट थिएटर ज्याला म्हणतो ना, एक्सपेरिमेंट विद्यार्थ्यांना विचार एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. नांदेडला दर 5 वर्षात नवीन प्रयोग. कधी एमआय येते नगरसेवकांचे 10च्या 10 ते गेले, एमआय मत केल्या. आता काय मागच्या वंचित आहे, आता यावेळेस काय तर बीआरएस. म्हणजे नांदेडला प्रत्येक निवडणुकीमध्ये 1,00,000-1,50,000 मतं खराब करायची. फायदा कोणाचा? फायदा करतात पण फायदा कोणाचा? बीजेपी. हे सांगण्याची गरज आहे, हे सांगण्याची गरज आहे. आमच्या इथल्या गरीब माणसाला फुगवता सांगतात, अरे तेरी ताकद बता दो, तुमची ताकद दाखवा. आमच्या समाजाची ताकद, आमची ताकद. अरे तुझ्या ताकदीने नुकसान काय करू नको, तुझ्या ताकदीचा वापर सकारात्मक कर ना. तुझ्या ताकदीचा वापर तुझा नाश करण्याकरता करत आहे, नुकसान करण्याकरता करत आहे, काँग्रेसला पाडण्याकरता करत आहे. थेट मतं तुला मिळू नये, तुमची मिळू नये. मतं पाडण्याचा, मतं खोडण्याचा, मताचं विभाजन करण्याचं काम काही लोकांनी सुरू केलेलं आहे. त्याचाच भाग हा बीआरएस आहे. ते मला थेट सांगितलं पाहिजे. पुढे बोलतात ना भाजपच्या विरोधामध्ये, बीआरएसच्या कार्यक्रमामध्ये कुठे बोलतात का भाजपच्या बाबतीमध्ये? एवढंच जर खरं बोलायचं होतं किसानाच्या बाबतीमध्ये तर आपल्या बाबळीच्या बंधाऱ्याचं पाणी तरी आम्हाला द्या बाबा. आमच्या हक्काचं पाणी, आमचं पाणी वाहून चाललंय तेलंगणामध्ये, आणि तेलंगणाचं पाणी वाहून चाललंय समुद्रामध्ये. तर नांदेडच्या बाबळीच्या बेंगळूर भागामध्ये, या भागामध्ये आपल्याला पाणी, बेलोरीच्या भागामध्ये पाणी आम्हाला, बेलोरी त्या परिसरामध्ये, धर्माबाद परिसरामध्ये हे पाणी उपलब्ध करून द्यायचं नाही. आपल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 10 वेळा फोन केला असेल, तर बाबा काही फोनवर येतच नाही, मुख्यमंत्र्यांच्या फोनवर येत नाही. तुम्हाला केव्हा आणतो? आपलं बाबळीचं पाण्याचं काही शब्द बोलत नाही. नांदेडच्या सभेमध्ये बाबळीवर काही बोलले असते समजू शकलो असतो, पण बाबळीवर काही नाही, आत्महत्येवर काही नाही, भाजपच्या विरोधात एक शब्द बोलत नाही. तुम्ही भाजपला मदत करायला आलेला आहात, तुम्ही भाजपची बी टीम आहात असं मग म्हणणं चुकी ठरू नये. मला मुद्दाम जाहीरपणे सांगितलं पाहिजे. हे कार्यकर्त्यांनी आपण जाऊन लोकांना सांगितलं पाहिजे. भाजपच्या नाऱ्याची कॉपी, अब की बार किसान सरकार, म्हणजे भाजप म्हणायचं ना, अब की बार मोदी सरकार, हे कोणीतरी घेऊन दिलंय. फक्त भाजप काढलंय आणि अब की बार किसान सरकार दिलंय. फक्त नारा त्यांचाच आहे, नारा भाजपचाच आहे. भाजप म्हणायची अब की बार मोदी सरकार, हे म्हणतं अब की बार किसान सरकार. नारा फक्त भाजपच्या माणसाने घेऊन दिले सगळं. मित्रांनो, हा कार्यक्रम जो चालला आहे तो सामान्य कार्यक्रम कळत नाही बऱ्याच वेळेस काय चाललाय. आणि म्हणून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या विरोधाची नाराजी आहे, शेतकऱ्यांची नाराजी जी भाजपच्या विरोधामध्ये आहे, ती नाराजीचा पूर्ण फायदा काँग्रेसला मिळू नये म्हणून हा कार्यक्रम बीआरएसच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. मित्रांनो, मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये हा नारा फेल गेलेला आहे. नाईक साहेबांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आली, शंकरराव चव्हाण साहेबांनी पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून दिलं. ते केसीआर जन्म व्हायच्या अगोदर झालं होतं की आता झालं हो? पाणी नसतं काय झालं असतं? आपकी बार फुसका मार आहे, कुछ नाही फिरते. नांदेडला आला, तिकडे हैदराबादून तिकडे आला, विमान घेतलं की आला. तिथं हैदराबादून निघाला नांदेड, नांदेडून निघाला नाशिक, नाशिकहून निघाला मग तिकडे पंढरपूरला. मित्र, आता विठ्ठलाला साकडं घालायला गेले. फौज फाटला पूर्ण, मंत्र्यांचा फौज फाटला, आमदारांचा फौज फाटला. 500 गाड्या, पोलीसवाले हैराण झाले. 500 गाड्या सांभाळवी करायचं. इकडे आपल्या वारकऱ्याला सांभाळायचं, घ्यायला सांभाळायचं. आणि जाऊन पाया पडला तिकडे. मित्र, मनी नाही भाव आणि देव मला पाव, हा कार्यक्रम त्यांचा सुरू झालेला आहे. विठ्ठल कधी पावणार नाही हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. इकडे यायचं आणि किसान सरकार काही होणार नाही. ही मतं काँग्रेसला मिळू नये म्हणून भाजपनी ठरवलेला हा प्लॅन आहे सगळा. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस,
फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिले जारी है। इस इंस्टीट्यूट में कोर्सेज डीएमएलटी, डायलिसिस टेक्नोलॉजी, जीएनएमए, ओटी असिस्टेंट, सैनिटरी इंस्पेक्टर, कंस्ट्रक्शन सुपरवाइजर। इन कोर्सेज में दाखिले जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए। दाखिले की आखिरी तारीख 15 जुलाई है। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, मालटेकरी रोड, उबैद रेसिडेंसी, नांदेड़। हामिला खवातीन और औरतों के दीगर इमराज, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बातपान, बच्चादानी की गांठों और अपेंडिक्स, हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद। डॉक्टर खान सारा नुदरत माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावलवाला कॉम्प्लेक्स, एसबीआई बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।